लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण शिबिराचे उद्घाटन. अनिल रत्ने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. बातमी पुसद येथून. स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसद राष्ट्रीय सेवा योजना दिग 2 ग्रामीण विशेष शिबिराचे दत्तक ग्राम लोणी येथे नुकतेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती अंतर्गत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे दिनांक 20 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 या कालावधीत दत्तक ग्राम लोणी येथे 8 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रामचंद्र हिरवे तर उद्घाटक म्हणून लोणी ग्रामपंचायतचे सरपंच अनिल रत्ने यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठित नागरिक रेश्माजी बोडखे, पोलीस पाटील विवेकानंद कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना यवतमाळ जिल्हा समन्वयक प्राध्यापक गजानन जाधव, किशोर बोडखे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनियुक्त सदस्य दिलीप मनवर, ज्येष्ठ शिक्षक परसराम वसावे, विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित खानके, विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी आरती जाधव विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते देवराव पाटील चोंडीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटक अनिल रत्ने यांनी दीप प्रज्वलन व वीज कापून शिबिराचे रीतसर उद्घाटन केले. शिवचैतनी पुलाते यांचे स्वागत गीत व तन्वी राठोड, शिवानी चव्हाण, आरती जाधव यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्राध्यापक गजानन जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची भूमिका विशद केली. या शिबिरात प्रार्थना, योगासने, ग्राम स्वच्छता, श्रमदान, बौद्धिक सत्र, खेळ, रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी अनिल रत्ने, किशोर बोडके, दिलीप मनवर यांचे समायोजित भाषणे झाली. गावकऱ्यांच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्याचे वरील मान्यवरांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रामचंद्र हिरवे यांनी शिबिरामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून या विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये परिवर्तन घडवून ते परिवर्तन समाज उपयोगी कशा पद्धतीने होईल यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करावे असे नमूद केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक भाऊसाहेब देशमुख यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सल्लागार समितीचे अध्यक्ष प्राध्यापक विक्रम ठाकरे, प्राध्यापिका अर्चना पाल, प्राध्यापक निलेश जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका योगिता काष्टे, प्राध्यापक अमोल राठोड, प्राध्यापक आसिफ शेख, प्राध्यापिका मोनिका मदांडे व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत. उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने गावकरी, स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.